नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 18 सप्टेंबरला लागणारं वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण. सूतकाळ पाळावा लागणार का, जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये. वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. यापूर्वी चंद्रग्रहण 25 मार्चला लागलं होतं. तथापि शेवटचं चंद्रग्रहण हे आंशिक असेल, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल. हे चंद्रग्रहण एकूण 4 तास 45 मिनिटं चालणार आहे. हे अर्धचंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहणाचा वेळ आहे सकाळी 6:12 ते सकाळी 10:17 पर्यंत. म्हणजे चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 4 मिनिटे एवढा असेल. या ग्रहणादरम्यान चंद्राचा फक्त एक छोटासा भाग गडद सावलीत प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. 18 सप्टेंबर रोजी वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण 4 राशीवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकेल. यापैकी हे चंद्रग्रहण मेष, सिंह, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं. या लोकांना अपमान, आर्थिक नुकसान, अपघाताला सामोरे जाऊ लागू शकते. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या दिवशी एकूणच पितृपक्षात या राशींच्या लोकांनी काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, विनाकारण कोणाशी संबंध ठेवू नये, आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावा, वाहन चालवताना काळजी घ्यावी, वाहतुकीचे नियम मोडण्याची चूक करू नका, इत्यादी. चंद्रग्रहण संपल्यानंतर 2 आठवडे मानसिक स्थितीत चलबिचल दिसेल. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी 9 तास ग्रहणाच्या आधी सुरू होतो आणि या आधारे 18 सप्टेंबरला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सूतक कालावधी हा 17 सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू होईल. हे चंद्रग्रहण भारतात दिसत नसल्याने सूतक कालावधी लागू होत नाही. वर्षातील या दुसऱ्या ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होणार नाही आणि म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणासाठी सूतक पाळलं जाणार नाही. कारण हे चंद्रग्रहण दिवसा होत आहे, त्याच्यामुळं गर्भवती महिलांनी पण हे ग्रहण पाळण्याची आवश्यकता नाही. हे युरोप, आफ्रिका आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागामध्ये दृश्यमान असेल. भारतात 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6:06 चंद्र मावळतो. तर हे ग्रहण 6:12 सुरू होणार आहे. त्याच्यामुळे ग्रहण सुरू होण्यापर्यंत चंद्र आधीच मावळलेला असेल, ज्यामुळे तो भारतात अदृश्य चंद्र असेल. त्याच्यामुळे आपल्याकडे ग्रहण दिसणार नाहीये. धन्यवाद.